नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. पुढच्या 22 मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत राज्य, देश आणि जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींना. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नागपूरमधल्या सभेदरम्यान राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. मोदींनी श्रीमंतांवरील लाखो कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं असून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात मोदी सरकार मागे का आहे असा सवाल राहुल गांधींनी विचारला. राहुल गांधींनी केरळच्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. राहुल 2004 पासून अमेठीचे खासदार आहेत. यावेळी पहिल्यांदाच ते एकाच वेळेला 2 मतदारसंघांमधून निवडणूक लढवत आहेत. फॉर्म भरण्यापूर्वी राहुल गांधींनी वायनाडमधून रॅलीही काढली. यावेळी प्रियंका गांधीही त्यांच्यासोबत होत्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या रोड शो दरम्यान गोंधळ झाला. ट्रकचा रॉड तुटून पडल्यानं 3 पत्रकार जखमी झाले होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जखमी पत्रकारांसोबत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचले. राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीसाठी केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातनं आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रोड शो केला होता. यावेळी हा सगळा प्रकार घडला. राहुल गांधींनी वायनाडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी वायनाडच्या लोकांना सावध करत राहुल गांधींनी अमेठीमध्ये विकास कामं केली नसल्याचा आरोप केलाय. राहुल यांनी 15 वर्ष अमेठीतल्या लोकांच्या मदतीनं सत्तेची मजा लुटली. आता ते दुसरीकडनं उमेदवारी अर्ज भरतायत. हा अमेठीतल्या लोकांचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी शुक्रवारी उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादमध्ये काँग्रेसच्या उमेदवार डॉली शर्मा यांच्या समर्थनार्थ रोड शो करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रियंका गांधींकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवलेली आहे. प्रियंका गांधी आता राजकारणामध्ये पूर्णपणे सक्रिय झालेल्या असून काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या उत्तर प्रदेशमधल्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांकडून पक्ष बदल सुरू आहे. काँग्रेसकडून राज्यसभेवर गेलेले माजी खासदार आनंदा भास्कर रापोलू यांनीही भाजपामध्ये प्रवेश केलाय. यावेळेला केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा हे उपस्थित होते. काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले माजी खासदार रापोलू यांनी गेल्या महिन्यात पक्षातनं बाहेर पडण्याचा निर्णय घेत राजीनामा दिला होता. विनोदी अभिनेता राजपाल यादव लवकरच काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे. कारण राजपाल यादवनी दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांची भेट घेतली असून काँग्रेसच्या तिकिटावर त्यांना दिल्लीमधनं उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली भाजपा अध्यक्ष भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी यांच्या विरोधात राजपाल यादवला संधी मिळू शकते. असं झालं तर दोन्ही अभिनेत्यांमध्ये नेमकं कोण वरचं ठरेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दणका दिलाय. सुप्रीम कोर्टानं त्यांच्या याचिका अर्जावर सुनावणी करायला नकार दिलाय. मेहसाणामध्ये दंगल भडकवल्याप्रकरणी विसनगर कोर्टानं हार्दिक पटेल यांना दोषी ठरवलं होतं. या निर्णयाविरोधात हार्दिक पटेल यांनी गुजरात हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. मात्र गुजरात हायकोर्टानं ही याचिका फेटाळल्यानंतर हार्दिक पटेल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ येतेय. प्रचारही शिगेला पोहोचला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी बसपा प्रमुख मायावतींवर निशाणा साधलाय. मायावती या पैसे घेऊन उमेदवारी देतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्या तिकिटासाठी 15 कोटी रुपये घेतात असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. मेनका गांधी या सुलतानपूर मतदारसंघातनं निवडणूक लढवत आहेत. निवडणूक कामासाठी अनुदानित शाळेतल्या शिक्षकांनाच आता बोलावलं जाणार असून विना अनुदानित शाळेतल्या शिक्षकांना इलेक्शन ड्युटीला बोलावणार नसल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगानं मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिलेली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे विना अनुदानित खासगी शाळांतल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीनं रेपो रेटमध्ये 25 बेस पॉइंट्सची कपात केलेली आहे.
आरबीआयनं यंदाच्या आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीसाठीचं पतधोरण जाहीर केलंय। आता रेपो रेट हा 6.25%वरनं 6% आलेला आहे। बँकांनी रेपो रेटमधल्या कपातीचा फायदा सर्वसामान्य कर्जदारांना दिल्यास हप्ता कमी होऊ शकतो, त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। कमी काळात कमालीचं लोकप्रिय ठरलेलं चायनीज ॲप टिकटॉकला मोठा झटका बसलाय। मद्रास उच्च न्यायालयानं सरकारला टिकटॉकवर बंदी आणण्याचे आदेश दिलेले आहेत। मद्रास उच्च न्यायालयात टिकटॉक विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती। यामध्ये म्हटलं होतं की जी मुलं या ॲपचा वापर करतात ती लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ शकतात। यानंतर न्यायालयानं आक्षेपार्ह व्हिडिओंमुळे टिकटॉकचा वापर करणं धोक्यापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं होतं। छत्तीसगडमधल्या कांकेर इथं सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली। या चकमकीत बीएसएफच्या 4 जवानांना वीरमरण आलं। अन्य 2 जवान जखमी झालेले आहेत। कांकेरमधल्या प्रतापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या मेहला गाव इथं बीएसएफच्या 114व्या बटालियनचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली। दरम्यान जखमी जवानांना पखांजूर इथल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती सुरूच आहे। पंजाबच्या तरनतारनमधल्या खेमकरन सेक्टरमधल्या बीओपी अर्थात बॉर्डर आउट पोस्टमध्ये बीएसएफनं एक पाकिस्तानी ड्रोन पाडलाय। सीमेजवळच्या भारताच्या हद्दीतल्या रतोके गावात एक पाकिस्तानी ड्रोन दिसला होता आणि त्यावर तातडीनं कारवाई करत बीएसएफनं एअर स्ट्राईक गननं हे ड्रोन पाडलेलं आहे। काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता ते भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुंबईमध्ये बैठक होऊन या बैठकीत भाजपाला पाठिंबा देण्यासाठी आपण तयार असल्याचं सत्तार यांनी सांगितल्याची माहिती समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवलेला आहे। गेल्या 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं असा नरेंद्र मोदी विरोधकांना वारंवार प्रश्न विचारतात। या 17 वर्षात अटल बिहारी वाजपेयींचं ही सरकार होतं, त्या काळात या वाजपेयी सरकारनेही झोपा काढल्या होत्या का असा प्रश्न पवार यांनी मोदींना विचारलाय। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा इथं झालेल्या सभेत शरद पवारांनी मोदींवर टीका केली आहे। बदलापुरात लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारासमोरच राष्ट्रवादीच्या 2 गटात हमरीतुमरी झाल्याचा प्रकार घडलाय। भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे हे बदलापुरात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आले होते। यावेळेला त्यांनी आधी आपल्या कार्यालयात यावं यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कालिदास देशमुख आणि पदाधिकारी अविनाश देशमुख यांच्यात वाद झाले। हा सगळा प्रकार पाहून टावरे यांना देखील काय करावं हे सुचेनासं झालं होतं। अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सुजय यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज भरला। विशेष म्हणजे उमेदवारी दाखल करण्याचा गुरुवारचा शेवटचा दिवस होता। वेळ संपायला 10 मिनिटं शिल्लक राहिलेली असताना धनश्री विखे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या आणि त्यांनी आपला अर्ज भरला। अर्जावर भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी आपला उल्लेख केलेला आहे। भाजपाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी आज नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। कोकाटे हे भाजपचे उपाध्यक्ष आहेत। भाजपाकडनं ते इच्छुक होते, मात्र नाशिकची जागा शिवसेनेकडे असल्यानं त्यांना तिकीट मिळालं नाही आणि त्यामुळे नाराज कोकाटे यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। माघार घेण्याच्या तारखेपर्यंत पक्षानं निर्णय न घेतल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेलं आहे। भाजपने आमदार स्मिता वाघ यांचं तिकीट कापल्यानंतर चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांचा अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज भाजपाच्या वतीनं दाखल झालेला आहे। तिकीट कापल्यामुळे स्मिता वाघ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे। आज औरंगाबादमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नारायण राणे समर्थक सुभाष पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला। सुभाष पाटील यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज दाखल करण्यापूर्वी औरंगाबाद शहरातील नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं
कार्यकर्ते सहभागी झाले होते। पालघर लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। पालघर इथल्या हुतात्मा चौक ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय अशी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत हा उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला। यावेळेला भाजपचे विनोद तावडे, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। मुक्ताईनगरची ग्रामदैवत असलेल्या कोथळी इथल्या मंदिरात संत मुक्ताबाईचं दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली। तर उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या एकनाथ खडसे यांनी मोबाईलवर केलेल्या भाषणात रक्षा खडसे यांना विजयी करण्याचं आवाहन करताच रक्षा खडसे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। मनसेनं यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला असला तरी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभव करण्यासाठी मनसे सज्ज झालेली आहे। राज्यभरामध्ये 8 ते 9 ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपाच्या विरोधात सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। सोलापूर, सातारा, मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या भागात मनसेकडून स्वतंत्र सभा घेण्यात येणार आहेत। गुढीपाडवा मेळाव्यामध्ये याबद्दलची अधिकृतरित्या घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसतानाही ठाणे, पालघर आणि कल्याणमधल्या 1000हून अधिक जणांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे। नागपूरमधल्याही भाजप नगरसेवकानं मनसेमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे। मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसली तरीही राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मात्र कंबर कसणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधल्या कोळसेवाडी पोलिसांनी 2 देशी कट्टे आणि 6 जिवंत काडतुसं हस्तगत केलेली आहेत। रवी दाढी याला पोलिसांनी या संदर्भात अटक केली असून कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातली 48 तासातली ही दुसरी घटना आहे। अटकेत असलेला आरोपी रवी दाढी हा कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून पोलिसांकडून त्याची आता अधिक चौकशी सुरू आहे। कोल्हापूरमध्ये स्थिर निरीक्षण पथकाच्या नाकाबंदी दरम्यान नीता ट्रॅव्हल्समधनं 19,50,000 रुपये जप्त करण्यात आलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या गगनबावडा इथल्या वनरक्षक चौकी तपासणी नाका दरम्यान पहाटे 3 वाजता ही रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हलमध्ये ही रोकड सापडली। या प्रकरणी संतोष कुमार परमलाल पटेल या मध्य प्रदेशच्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। भिवंडीमध्ये आचारसंहिता पथकानं केलेल्या कारवाईत एका कारमधनं 4.5 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आलेली आहे। भरारी पथकानं ही कारवाई केली आहे। या रोख रकमेप्रकरणी शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नगर तालुक्यातल्या अकोळनेर इथं मोटरसायकलवरून आलेल्या 4 हल्लेखोरांनी तरुणावर कोयत्यानं वार करून त्याची निर्घृण हत्या केली आहे। दिनेश दिवटे असं मृत तरुणाचं नाव असून दिनेशच्या अशा अचानक झालेल्या हत्येमुळे परिसरात घबराटीचं वातावरण आहे। दरम्यान हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। नाशिकच्या पंचवटीमध्ये विवाहितेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। कारभारी काकुळते आणि गोरख रेहरे या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी हे बलात्काराचं प्रकरण दडपण्यासाठी संशयितांकडून पैसे घेतल्याच्या आरोपाखाली पोलीस आयुक्तांनी दोघांना निलंबित केलं। नाशिक रोड भागात एका अल्पवयीन मुलीवर एका रिक्षा चालकानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी रिक्षा चालकाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून बलात्कार करणारा रिक्षा चालक देखील अल्पवयीन असल्याची माहिती आहे। गेल्या 3 दिवसात 2 बलात्काराच्या घटना नाशिकमध्ये घडल्यानं महिला वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। विशेष म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये रिक्षा चालकच आरोपी आहेत। यवतमाळच्या हेटी फाटा या जंगल भागामध्ये बस उलटल्यानं भीषण अपघात झालाय। या बसमध्ये 50 प्रवासी होते। बस उलटल्यामुळे काही प्रवासी जखमी झालेत। 2 गरोदर महिलांचा देखील यामध्ये समावेश आहे। त्यांना ताबडतोब
अँब्युलन्सद्वारे दवाखान्यामध्ये पोहोचवण्यात आलं। यवतमाळ ते कापरा हा रस्ता भयंकर खराब असल्यामुळे असे अनेक अपघात या रस्त्यावर होत आहेत। गेल्या 1 वर्षापासून या रस्त्याची अतिशय भयंकर अवस्था आहे, तरीही पर्याय नसल्यामुळे याच रस्त्यावरनं नागरिकांना दररोज ये-जा करावी लागते। पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात भीषण अपघात झालाय। भरधाव फॉर्च्युनर गाडीनं 3 वाहनांसह रस्त्याच्या कडेला असणाऱ्या 2 टपऱ्यांना धडक दिली आहे। या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले। दरम्यान परिसरातल्या नागरिकांनी वाहन चालकाला मारहाण केली, त्याच्या गाडीची तोडफोडही केली। पोलिसांनी मध्यस्थी करत चालकाला जमावाच्या तावडीतनं सोडवलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गोंदिया सभेमध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या बसला अपघात झाला। या अपघातात 11 पोलीस शिपाई जखमी झालेले आहेत। 5 पोलीस शिपायांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। जखमी पोलिसांना गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, तर गंभीर जखमी पोलिसांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे। गोंदिया ते आमगाव रस्त्यावर ही घटना घडलेली आहे। परभणीतल्या गुजरी बाजार परिसरात एका व्यक्तीची कोयत्यानं आणि दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे। सावत्र भावानं हत्या केल्याचं उघड झालंय। सकाळी 9 वाजता भर बाजारपेठेत ही घटना घडली। सोमनाथ आळणे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। सोमनाथ हा भोईगली परिसरातला रहिवासी आहे। गुजरी बाजारात रस्त्यावर स्टॉल लावण्याच्या कारणावरून या व्यक्तीची कोयत्यानं हल्ला करून हत्या करण्यात आली। दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा आता अधिक तपास सुरू आहे। नाशिकच्या सय्यद पिंपरी इथं पाण्यात बुडून 3घांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सय्यद पिंपरी इथल्या ग्रामपंचायतीच्या जागेवर असलेल्या खाणीमध्ये नंदू वराडे, त्यांची पत्नी सविता आणि पुतण्या केशव असे 3 जण मरण पावलेत। सविता वराडे आणि त्यांचे पती नंदू वराडे पाण्यात बुडत होते। हे पाहून त्यांच्या पुतण्यानं पाण्यात उडी घेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता केशव वराडे याचाही त्या दोघांसोबत मृत्यू झाला। नव्या शैक्षणिक वर्षापासून पालकांना शालेय बसच्या फीपोटी अधिक खर्च करावा लागणार आहे। शालेय बसच्या शुल्कात 10 ते 15% वाढ करण्याचा निर्णय शालेय बस मालकांच्या संघटनेनं घेतलेला आहे। मुंबईमध्ये येताना द्याव्या लागणाऱ्या टोलचा भुर्दंडही पालकांच्याच माथी बसणार असून पालकांकडून महिना 300 रुपये अतिरिक्त आकारण्यात येणार आहे। वाढत्या महागाईमुळे हे शुल्क वाढवण्यात येणार असल्याचं संघटनेनं सांगितलेलं आहे। पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या जवानांच्या कुटुंबियांना कोल्हापूर पोलीस दलानं 1 दिवसाचा पगार देण्याचं जाहीर केलेलं होतं आणि त्यानुसार शहीद नितीन राठोड आणि शहीद संजय सिंह राजपूत यांच्या कुटुंबियांना कृतज्ञतापूर्वक हा निधी सुपूर्द केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेली आहे। दोन्ही कुटुंबियांना प्रत्येकी 15 लाख रुपयांचा निधी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। यवतमाळमधल्या पुसदमध्ये अवकाळी पावसानं अचानक हजेरी लावली, सोबतच काही प्रमाणात गारपीटही झाली आणि ज्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। उन्हानं त्रस्त झालेल्या नागरिकांची काही अंशी का होईना या उन्हापासून सुटका झाली, मात्र अवकाळी पावसानं गव्हाच्या पिकाला आणि मोहोर आलेल्या आंब्याला मोठं नुकसान केल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। लातूर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात वादळी पावसानं हजेरी लावली होती। शिरूर, अनंतपाल, देवणी, निलंगा या भागात वादळी पाऊस पाहायला मिळाला। शिरूर, अनंतपाल या तालुक्यात तर गारपीट देखील झाली, मात्र अशा अवकाळी झालेल्या पावसामुळे आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। द्राक्ष, भाजीपाला आणि ज्वारी या पिकांचं देखील नुकसान झालंय। परभणीमधल्या जिंतूर मानवत इथल्या ग्रामीण भागातही अचानक वातावरणात बदल होऊन सौम्य पावसानं हजेरी लावली, तर सेलू तालुक्यातल्या हिस्सी इथं गारा पडताना दिसून आल्या। अशा अचानक झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात का होईना उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला। उन्हाळी पिकांना मात्र याचा मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये नवीन वर्षाचं स्वागत अनोख्या पद्धतीनं केलं जातं आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी नववर्ष स्वागत समितीनं गोदाकाठी 25,000 चौरस फुटांची महाकाय रांगोळी साकारलेली आहे। या रांगोळीमध्ये भारतीय संस्कृतीचे विशेष देखावे साकारण्यात आले। तसंच लोकसभा निवडणुकीत
प्रत्येक मतदारानं मतदान करावं असा अनोखा संदेशही या रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। विविध प्रकारच्या रंगांपासून ही रांगोळी साकारण्यात आली आहे। महाफास्टमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। पाहत रहा जय महाराष्ट्र। ब्रेकनंतर आंतरराष्ट्रीय आणि क्रीडा विश्वातल्या घडामोडींचा आढावा महाफास्टमध्ये आपण घेऊया। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महबूब कुरेशी यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मायकल पॉम्पिओ यांना गळ घातली आहे। पुलवामा हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीनंतर पुन्हा हिंदुस्थानशी चर्चा केली जावी यासाठी अमेरिकेनं मध्यस्थी करावी अशी पाकची इच्छा आहे। पुलवामा हल्ल्यामुळे पाक एकाकी पडलेला आहे आणि म्हणूनच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महबूब कुरेशी यांनी मायकल पॉम्पिओ यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे। जगातील सर्वात शक्तिशाली, प्रगत आणि बहुउद्देशीय अशी 24 MH-60 रोमिओ सीहॉक हेलिकॉप्टर्स भारताला विकण्याला अमेरिकेनं आता मंजुरी दिलेली आहे। ही हेलिकॉप्टर्स भारतीय नौदलात दाखल झाल्यानंतर हिंदी महासागरातील चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरतील असं मानलं जात आहे। ही हेलिकॉप्टर्स विकत घेण्याचा सौदा सुमारे $2.4 अब्ज असेल। भारत या नव्या साधनांचा वापर स्वसंरक्षणासोबतच क्षेत्रीय धोक्यांना तोंड देण्यासाठी करेल अशी ग्वाहीही ट्रम्प प्रशासनानं संसदेला दिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना संयुक्त अरब अमिरातीचा म्हणजे यूएईचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जायद मेडलनं गौरवण्यात आलेला आहे। यूएईचे राजपुत्र मोहम्मद बिन जायद यांनी स्वतः ट्विट करून याची घोषणा केलेली आहे। आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदींचं कौतुक करावं लागेल। यूएईच्या राष्ट्रपतींनी त्यांना जायद मेडलनं सन्मानित करण्याचा निर्णय घेतल्याचं आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। भारतीय बँकांनी विजय मल्ल्याची बँक खाती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केल्यानं त्यावर स्थगिती आणण्यासाठी मल्ल्यानं आता प्रयत्न सुरू केलेले आहेत। यासाठी त्यानं कोर्टात त्याच्या आर्थिक चणचणीची कहाणी ऐकवलेली आहे। तर पैसे नसल्यानं पत्नीच्या पैशांवर उदरनिर्वाह करत असल्याचं विजय मल्ल्यानं म्हटलेलं आहे। पर्सनल असिस्टंट, ओळखीचे उद्योजक आणि मुलांकडनं मला उधारी घ्यावी लागते असं सांगत आपली बँक खाती गोठवली जाऊ नयेत अशी विनवणी मल्ल्यानं कोर्टाला केलेली आहे। प्लास्टिकमुळे एका गर्भवती व्हेल माशाचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। पोर्टो कर्वो समुद्र किनारी मृत व्हेल सापडला होता। या स्त्री जातीच्या व्हेल माशाच्या पोटामध्ये तब्बल 22 किलो प्लास्टिक मिळालंय। मृत माशाच्या पोटात सापडलेल्या प्लास्टिकमध्ये मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी, फिशिंग लाईन्स, प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे पाईप आणि प्लेट्स यांचा समावेश आहे। मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपर किंग्सवर मात करत हंगामातल्या दुसऱ्या विजयाची नोंद केलेली आहे। या विजयासह मुंबईनं चेन्नईच्या विजयाची मालिकाही खंडित केली आहे। मात्र आयपीएलमध्ये चेन्नईकडनं खेळत असताना धोनीनं 4000 रन्सचा टप्पा ओलांडलाय। हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी त्याला मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये अवघ्या 2 रन्सची गरज होती। धोनी आधी सुरेश रैनानं अशी कामगिरी केलेली आहे। नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा आता 5 एप्रिलला प्रदर्शित होणार नाही याची माहिती पीएम नरेंद्र मोदी या सिनेमाचा निर्माता संदीप सिंह यांनी ट्विटरवर दिलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीएम नरेंद्र मोदी या सिनेमाला अद्याप सेन्सॉर बोर्डाची परवानगी मिळालेली नाही। काँग्रेस आणि आप या पक्षांनी सिनेमाच्या विरोधात दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। भारतानं 1983ला जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपवर 83 द फिल्म हा सिनेमा येतो आहे। या सिनेमाची टीम सध्या देहरादूनच्या क्रिकेट क्लबमध्ये ट्रेनिंग घेते आहे। त्याचे काही फोटो सध्या या टीमकडनं सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले आहे। या सिनेमामध्ये रणवीर सिंग कपिल देवच्या भूमिकेत आहे तर आदिनाथ कोठारे अजित वाडेकरांच्या भूमिकेत आहे। चिराग पाटील आपल्या वडिलांच्या म्हणजे संदीप पाटील यांच्या भूमिकेत आहे। या सगळ्या बातम्यांसह महाफास्टमध्ये इथंच थांबूया। नमस्कार।